सतत नवीन नवीन रोड अपडेट्स देत असताना आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिवंडी ते डोंबिवली मुंबई नाशिक महामार्गावरून ठाणे डोंबिवली लिंक रोडला प्रवास करीत आहोत। सर्वात प्रथम मोस्ट डेंजरस ॲक्सिडेंटल स्पॉट्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुम्ही हे ठिकाण पाहू शकता। इथे कुठल्याही प्रकारची वाहतुकीला शिस्त नाहीये। कशाही प्रकारे इथे गाड्या आडव्या उभ्या टाकल्या जातात, कुठल्याही प्रकारची शिस्त नाहीये। अशा प्रकारचा हा कल्याण भिवंडी बायपास रांजोली नाका, बाजूला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय ऑफिस आहे। रस्त्यावर देखील ट्रॅफिक वाहतूक पोलीस उभे असतात, परंतु रस्त्याच्या मधोमध जंक्शनला शक्यतो लवकर दिसत नाहीत। एका बाजूला उभे असतात, त्यामुळे ते जंक्शन खाली कुणी कशाही प्रकारे गाड्या टाकतात। अशा प्रकारचा तो अति भयावह रस्ता क्रॉसिंग करणारे ठिकाण म्हणजेच रांजोली नाका। आणि आपण तिथून पुढे निघालेलो आहोत। मुंबई नाशिक महामार्गाला आपण पोहोचलेलो आहोत आणि मुंबई नाशिक महामार्गावरनं आपला जो प्रवास सुरू आहे तो मानकुलीच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने किंवा मुंबईच्या दिशेने। आणि जसे की आपल्याला सर्वांना माहिती आहे, माझी वडे ते वडपे आत्पत्रीकरण रस्त्याचे कामे सुरू आहेत, ते तुम्ही इथे पाहू शकता। हे रस्ता पाहताना इतकं नक्कीच जाणवते की हे आठपत्रीकरण जरी बोलत असले तरी 12 पदर या रस्त्यांना दिसत आहेत। 2 लेन सर्व्हिस लेन उजव्या बाजूला डाव्या बाजूला, तसेच 4 पदर उजव्या बाजूला, 4 पदर डाव्या बाजूला, असे एकंदरीत 6 पदरे असे 12 पदरे हा रस्ता दिसतो। बरेचसे कामे झालेले आहेत या आठपत्रीकरणाचे। सर्वप्रथम म्हणजे जो पूर्वी टोल नाका होता खारेगावच्या अलीकडे, त्या टोल नाक्याचे काम बाकी, ते टोल नाका उभारणे बाकी अजून। तसेच दिवा येथे काही अंडरपासचे काम सुरू आहे, खारेगावच्या इथे अंडरपासचे देखील कामे सुरू आहेत। बाकी रस्त्याचे काम पूर्णपणे झालेले दिसत आहे। तसेच काही उड्डाणपूल आहेत ज्यांचे कामे बाकी आहेत। पैकी मला वाटतं आता आपण जिथे पोहोचलोय तिथे देखील कदाचित कामे असावे, उड्डाणपुलाचे किंवा क्रॉसिंग असावी। वाहतूक खोळंबली आहे। आपल्या चॅनलवर आपण यापूर्वी अनेकदा रोड अपडेट संदर्भात समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, तसेच हा मुंबई नाशिक महामार्गाचे देखील आपण अनेक व्हिडिओज पाहिलेले आहेत। आज पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्गावरून प्रवास, ठाणे डोंबिवली लिंकवरून प्रवास। मी डोंबिवलीला चाललेलो आहे आणि डोंबिवलीला जाताना सर्वप्रथम मला पूर्वी जो रस्ता वापरत होता तो कोण कल्याण मार्गे, तसा पत्रेपुलावरून जायला लागायचे। परंतु जसा ठाणे डोंबिवली लिंक रोड म्हणजे मानकुली ते डोंबिवली या दरम्यान मोठा गाव येतो, जो ब्रिज उभारण्यात आला आहे, त्याच्यामुळे बरेचसे अंतर वाचलेले आणि ते ब्रिज इतके सुंदर आले की त्या ब्रिजवर सिनेमाची शूटिंग देखील व्हायला लागली। रणबीर कपूरचा अति गाजलेला आत्ताच्या घडीचा सिनेमा, ज्याच्यात अक्षय खन्नाने खूप भाव घालला असा तो धुरंधर सिनेमा, त्या धुरंधर सिनेमाची शूटिंग देखील त्या मोठ्या गावावरील ब्रिजवर झालेली आहे। आपण दिवा वसई जे रेल्वे लाईन जाते त्या रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगवर आलेलो आहोत। खास आपल्याकरता आपले मराठी
सतत नवीन नवीन रोड अपडेट्स थोड्या प्रमाणात का होईना वाहतूक खोळंबलेली नाही, चालू आहे. आणि बाजूला तुम्ही पाहू शकता रस्त्याचे एक रस्ता पण ऑर्डर दिलेला, कारण ते जी रेल्वे लाईन आहे, जी रेल्वे लाईन क्रॉस होत आहे दिवा वसईची, त्या रेल्वे लाईनवर ब्रिजचे काम बाकी आहे. तुम्ही पाहू शकता ते सुरू आहे आता त्या घडीला. या दिवा वसई रेल्वे लाईन लगत WDFC अंतर्गत फक्त मालवाहू ट्रेनसाठी ज्या 2 एक्स्ट्रा लाईन टाकल्या जात आहेत त्याचे देखील काम झालेले बहुतांश. कधी वेळ मिळाला तो देखील मी व्हिडिओ आपल्या समोर हजर करत. आणि आपण दिवा वसई जी रेल्वे लाईन आहे ती देखील क्रॉस केलेली आणि आपण ठाण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. इथे आता आपल्याला ओवले फाटा येणार आहे. पूर्वी बहुतांश लोक भिवंडीतनं जे दामनकर नाका मार्गे ते ताडावी होऊन ओवले मार्गे या ठिकाणी कनेक्ट व्हायचे, परंतु इथे उड्डाणपुलाचे आणि अंडरपासचे काही कामे बाकी होते, त्यामुळे जो रस्ता आहे पाईपलाईनचा ओवले गावात येणारा तो बंद करण्यात आलेला आहे. अन्यथा इथे या ओवले फाट्याजवळ नेहमीच वाहतूक कोंडी दिसली असती, पूर्वी होत होती जेव्हा तो रस्ता बंद करण्यात आलेला नव्हता. तो रस्ता बंद केल्यानंतर वाहतूक कोंडी साधारणपणे बंद झालेली आहे. खूप मोठा डोंगर होता पूर्वी या ठिकाणी, तो पूर्ण डोंगर फोडला गेला आणि हा इतका मोठा रस्ता बनवण्यात आलेला आहे. आपल्याच चॅनेलवर जर आपण साधारणतः 2-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाहिलेत मानकुली डोंबिवली मोठा गावचे, तर तुम्हाला या ठिकाणची पूर्ण माहिती मिळेल. हा डोंगर किती मोठा होता, तो किती फोडला गेला आणि याला ओवले फाट्याचा भुयारी मार्ग जो आता गेलाय. आणि आपण ओवली इथे पोहोचलेलो आहोत. इथूनच पुढे आपल्याला डाव्या हाताला वळण घेऊन डोंबिवलीच्या दिशेने जाणे आहे. सरळ गेल्यास मानकोली. डोंबिवलीला जाण्याकरता आत्ताच्या घडीला मानकोलीहून देखील जातात, कारण या लोधा धामजवळ जे काम बाकी आहे वळण रस्त्याचे डोंबिवली करता, ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मानकोली इथूनच डोंबिवलीसाठी वळण राहत आहे. कालांतराने ते वळण बंद होईल जेव्हा इथले वळण सुरू होईल. आणि अशा प्रकारे आपण लोधाधाम येथे पोहोचलेलो आहोत. सरळ गेल्यास मानकोली, ठाणे, मुंबई करता, परंतु आपण आता डाव्या हाताला वळण घेत आहोत. आणि डाव्या हाताला वळण घेऊन आपण चाललो डोंबिवलीच्या दिशेने. आपण पाहत आहात एक गाडी जी गेली 4 व्हीलर, ती मुंबई ठाण्याच्या दिशेने ही डोंबिवली मार्गे आलेली. हे पाहू शकता डोंबिवली मार्गे आलेल्या गाड्या. याच मार्गाला ठाणे डोंबिवली लिंक रोड असे देखील म्हटले जाते. या मार्गाचा फायदा भिवंडीकरांना, ठाणेकरांना खूप जास्त प्रमाणात झालेला आहे. कारण पूर्वी 1.5 तास जायचा भिवंडी ते डोंबिवली जायला, ते आता साधारणतः 25-30 मिनिटात हमखास पार पडतो भिवंडीतून डोंबिवलीला जायला. आज आपल्याला आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. एक छोटे सर्कल आताच्या घडीला जे डाव्या हाताला आपण पाहतात ते मानकोलीवरून आलेले वाहने, तसेच मानकोलीच्या दिशेने जाणारे वाहने. हे डोंबिवली करता येणाऱ्या वाहनांमुळे सध्या मानकोली जंक्शनला नेहमीच वाहतूक कोंडी होते.
जी ठाण्याच्या दिशेने जाणारे असते ती किंवा ज्यांना मानकोलीत घुसायचं असतात त्यांना देखील मानकोलीत प्रवास करण्याकरता मानकोली जंक्शन जवळ या डोंबिवलीसाठी येणाऱ्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. तुम्ही इथे पाहू शकता बोर्ड लागलेला आहे, किती किलोमीटर अंतरावर कुठले ठिकाण आहे त्याचा. आपल्या डाव्या हाताला तुम्ही पाहू शकता खूप जबरदस्त असे बंगलोज. आणि आपला प्रवास साधारणतः 10-12 मिनिटं आपण भिवंडीतून डोंबिवलीचा जो ब्रिज आहे मोठा गाव येते त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. साधारणतः 40-45 मिनिटाचा प्रवास आपला फक्त 10 मिनिटात आटोपलेला आहे. अप्पर ठाणे लोधा. काही वर्षापूर्वी इथे सर्वत्र फक्त जंगल आणि जंगल होते. कोणी विचार केलेला नव्हता की इथून कोणी एकेकाने असा रस्ता तयार होईल. आणि अशा प्रकारे आपण डोंबिवली मोठा गाव डोंबिवली मानकोली ब्रिज जवळ पोहोचत आहोत. आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे आपण डोंबिवली मोठा गाव मानकोली ब्रिज पासून पुढे डोंबिवली पर्यंतचा प्रवास पुढील व्हिडिओत पाहूयात. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर नमूद करावे. आणि आपण देखील या रस्त्याने प्रवास केला असल्यास तेही नमूद करावे, खास आपल्यासाठी आपली मराठी. आणि पुढील व्हिडिओत मोठा गाव डोंबिवली मानकोली ब्रिजवरील व्हिडिओ, तो ब्रिज नक्की कशासाठी बांधलाय हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, तो आपण पुढील व्हिडिओत पाहूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आपण पोहोचलो डोंबिवली मानकोली मोठा गाव ब्रिज या ठिकाणी. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.